बातमी शेतकरी संदर्भात शेतकरी आत्महत्या थांबवण्यासाठी व शेतकरी विरोधी कायदे रद्द होण्यासाठी केंद्रात व राज्यात निर्णय होणे अतिशय गरजेचे असल्यामुळे शेतकरी वारकरी कष्टकरी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष धनंजय पाटील काकडे ज्येष्ठ साहित्यिक यांच्या नेतृत्वामध्ये शिष्टमंडळाने दिग्रस येथे शिवसेना उभाठा नेते खासदार संजय देशमुख, यवतमाळ माशिम मतदारसंघ तसेच माजी खासदार अनंतराव गुढे अमरावती यांच्याकडे घरी बैठक पार पडली। 25 सप्टेंबर गुरुवारला या विषयावर चर्चा करण्यात आली आहे। यावेळी सर्वस्वी रिपब्लिकन पार्टीचे ज्येष्ठ नेते माजी जिल्हा परिषद सभापती मिलिंद तायडे, कुरेशी समाजाचे विदर्भ प्रमुख सादिक भाई कुरेशी, दैनिक लोकमतचे माजी संपादक अविनाश दुधे, शेतकरी नेते दीपक अण्णा आनंदबार दुपटाकडी, देवेंद्र राऊत दिग्रस, नागोरावजी कदम पाटील सारकिनी पुसद, विनय उर्फ भैयासाहेब देशमुख, ग्रामगीताचार्य किरणजी राऊत, चांदूर रेल्वे मनोहर उर्फ बाबाराव चरडे, वलगाव मनोहरराव काकडे हरम, ग्रामगीता प्रचारक सुरेश घाटोळ, शिरसगाव माधवराव काकडे वडुरा इत्यादी सामाजिक व राजकीय नेते यावेळी उपस्थित होते। वाशिम आणि पुसदवरून आलेले शेतकरी कार्यकर्ते यांनी प्रामुख्याने उपस्थिती इथे दर्शवली व पुढील कार्यक्रमाची रूपरेषा ठरवण्यात आली। सामाजिक व राजकीय विषयावर यावेळी चर्चाही करण्यात आली। तसेच शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी व नैसर्गिक संकटात अतिवृष्टीने झालेल्या शेतकरी आत्महत्या व पिकाच्या नुकसानीबाबत शिवसेना उभाठा नेते व शेतकरी संघटनांचे काही गट सामूहिक मेळावे व आंदोलन करतील असंही चर्चा दरम्यान ठरले आहे।